नमस्कार मित्र, मी संजय गुरव। आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ SY BA मधील विषय आहे मानसशास्त्र। मानसशास्त्रातील मी आणि माझे वर्तन पेपर 216 मधील पुस्तक आहे दोन घटक आहेत तीन स्मृती व्यावहारिक समस्या व सुधारणा या घटकाचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। यातील आलेल्या संकल्पना काय आहेत त्या समजून घेणार आहोत। आणि जर तुम्ही या अगोदर या चॅनलला आमच्या चॅनलला विद्या एज्युकेअर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून नवीन नवीन येणारे व्हिडिओज अभ्यासाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। ओके, तर आज आपण स्मृती घटक 3 पुस्तक 2 मानसशास्त्र मी आणि माझे वर्तन पेपर 216। ओके, तर या घटकाचा आज आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। चला तर मग या घटकात कोणत्या कोणत्या संज्ञा आलेल्या आहेत, संकल्पना आलेल्या आहेत, त्या संकल्पनांचा आज आपण सविस्तर विचार करूया। तसं मानसशास्त्र स्मृती व्यावहारिक समस्या आणि सुधारणा। स्मृतीच्या व्यावहारिक समस्या आणि सुधारणा या शीर्षकावरूनच, या टायटलवरूनच आपल्याला कळतं आहे की ह्या घटकामध्ये काय काय असेल, की ह्या आठवणी, स्मृती म्हणजे आठवणी, ह्या आठवणीच्या निगडीत कोणत्या कोणत्या व्यावहारिक समस्या आहेत आणि त्या समस्यांवर कसं सुधारणा करता येईल ह्या गोष्टींचाच विचार केलेला असणार। तर आपल्याला हे लक्षात आलं की ह्या पाठामध्ये, ह्या धड्यामध्ये, ह्या घटकामध्ये स्मृतीच्या विषयी असलेल्या समस्या, अडचणी, म्हणजे स्मृती म्हणजे आठवणी लक्षात ठेवण्याच्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत आणि त्याच्यावर सुधारणा कशा करता येईल त्या घटकांचाच, त्या मुद्द्यांचाच इथे विचार केलेला असणार। म्हणजे त्या पलीकडे आपल्याला काहीही विचार करायचा नाही आहे। आठवणी आणि आठवणीच्या रिलेटेड असणाऱ्या समस्या आणि त्यांच्या सुधारणा, त्यात आणणाऱ्या सुधारणा यांचा विचार करायचा आहे। ओके, तर पहिला मुद्दा आहे स्मृती व्यावहारिक समस्या व त्यांचे स्वरूप। तर पहिल्या मुद्द्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्यावहारिक समस्या काय आहेत आणि त्यांचे स्वरूप कसं आहे ते समजून घेणार आहोत। दुसरा मुद्दा आहे स्मृती सुधारण्याचे योजावयाचे उपाय। आता आपण आपल्या ज्या आठवणी आहेत, आपल्या ज्या स्मृती आहेत, त्यांच्यामध्ये सुधारणा कशा येतील, त्या चांगल्या प्रकारे कशा आठवणीत राहतील, स्टोअर होतील, साठवल्या जातील आणि वेळ प्रसंगी जेव्हा आपल्याला हव्या असतील तेव्हा कशा आपल्या आठवणीत येतील, आपल्या नोटांवरती येतील, त्यांचा उपाय इथे दिलेले आहेत। कशा कोणत्या कोणत्या पद्धती आहेत ज्या आपण त्या गोष्टी साठवू, म्हणजे अभ्यास करताना आपण पाठांतर करतो, ते पाठांतर कशा प्रकारे करावं जेणेकरून आपल्या चांगल्या स्मरणात राहील, कोणत्या कोणते उपाय आहेत, कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, त्या पद्धती आपल्याला पाहायच्या आहेत आणि कशा प्रकारे आपण साठवलेलं, आठवणीत साठवलेल्या गोष्टी कशा आठवू शकतो पुन्हा ज्यावेळी आपल्याला गरज भासेल त्यावेळी, त्यांचे उपाय काय आहेत ते बघूया। ओके, तिसरा घटक आहे परिणामकारक अध्ययन पद्धती। ओके, तिसऱ्या घटकामध्ये दिलं आहे की अध्ययन म्हणजे शिकणे, हे शिकणं परिणामकारक कसं असेल, परिणामकारक म्हणजे कसं, इफेक्टिव्ह कसं असेल, म्हणजे तुम्ही जे एकाच वेळी ज्या गोष्टी शिकताय त्या एकाच वेळी आपल्या लक्षात कशा राहतील त्या पद्धतींचा इथे विचार केलेला आहे। त्यात पहिली पद्धत आहे वितरित विरुद्ध अवितरित पद्धती, खंड विरुद्ध अखंड पद्धती, तिसरा आहे पठन विरुद्ध प्रपाठ पद्धती। ते ह्या घटकांचा, ह्या पद्धतींचा इथे विचार करण्यात आलेला आहे, तर त्याही आपण जाणून घेणार आहोत। नंतर मग चौथा घटक आहे स्मृती सहाय्यके। स्मृती सहाय्यके म्हणजे स्मृती आठवणींच्या सहाय्यक मदतनीस, म्हणजे आठवणींना मदत करणारे कोणते घटक आहेत, लक्षात ठेवणारे कोणते घटक आहेत, ते स्मृती सहाय्यके आपण पाहू। चला तर या सर्व मुद्द्यांचा आज आपण सविस्तर अभ्यास करूया। ओके, स्मृती व्यावहारिक समस्या व त्यांचे स्वरूप। स्मृती म्हणजे शिकलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी टिकवणे व गरज पडल्यास आठवणे। पण दैनंदिन जीवनात काही व्यावहारिक समस्याही येतात। आपण पाहतो की दैनंदिन जीवनात बऱ्याचशा गोष्टी आपण शिकतो, अनुभवतो, त्या आपल्या आठवणीत राहतात आणि वेळ प्रसंगी आपल्याला त्या आठवतातही। पण काही वेळेस काय होतं की आपल्या जीवनात बऱ्याच अशा समस्या येतात जेणेकरून त्या गोष्टी व्यवस्थित अनुभवलेल्या किंवा शिकलेल्या गोष्टी आपल्या स्मरणात राहत नाहीत आणि वेळ प्रसंगी त्या आठवत नाहीत।
तर त्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत ते इथे बघायचं आहे. तर पहिलं आहे की विस्मरण. विसरण्याचं समस्या आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी 10 गोष्टी असतील त्यातल्या 4-5 गोष्टी आपल्या लक्षात राहतात, 4-5 गोष्टी आपण विसरतो. ते विसरण्याचं एक हे आहे, समस्या आहे. त्याचं स्वरूप कसं, शिकलेल्या गोष्टी आठवता न येणं. म्हणजे जे आपण शिकतो, कधी-कधी आपण अभ्यास करतो, पण त्या अभ्यास आपला दीर्घकाळ आपल्या लक्षात राहत नाही. पुन्हा-पुन्हा अभ्यास करावा लागतो किंवा आपण विसरतो. ती एक समस्या आहे. ओके. हेच घ्या ना, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. परीक्षेत शिकलेलं उत्तर आठवत नाही. आपण अभ्यास तर भरपूर करत असतो, पण परीक्षेच्या वेळी तेच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आठवत नाही. ते हे विस्मरणाचं एक समस्या आहे, फॉरगॉटिंग. नंतर मग गोंधळ. गोंधळ एक समस्या आहे. म्हणजे आपल्याला 2 शब्दांमध्ये अर्थ न कळायलाच, व्यवस्थित अर्थ न कळायलाच, 2 वाक्यांमध्ये, 2 शब्दांमध्ये जर अर्थ नाही कळलं, तर आपण गोंधळून जातो. कोणता शब्द कुठे वापरायचा हे आपल्याला कळत नाही. म्हणजे 2 समान गोष्टींमध्ये फरक न करता, निवडले 2 शब्द किंवा 2 समान गोष्टी येत असतील, त्या 2 गोष्टींमधला वेगवेगळा फरक न करता मग गोंधळून जातो आपण, की ते शब्द किंवा ती वस्तू, ती गोष्ट कुठे आपण अप्लाय करायची, कुठे लागू करायची, याचा गोंधळ होतो. मग त्याला गोंधळ होऊ नये. 2 समान शब्दांमध्ये गोंधळ नाही. नंतर मग चुकीची आठवण, फॉल्स मेमरी. मध्ये एखाद्या गोष्टीचं चुकीचं आपल्याला लक्षात राहणं. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर आपण चुकीचं उत्तर लक्षात राहणं. प्रत्यक्ष न घडलेली गोष्ट घडल्यासारखी वाटणे. म्हणजे काही गोष्टी घडलेल्या नसतात, पण ते चुकीच्या प्रमाणे घडल्यासारखे आपल्या लक्षात राहतात. ओके. मित्रांना सांगितलेला किस्सा आपल्यावरच बाबतीत घडल्यासारखा वाटतो. काही काही होतं की मित्र अशी गोष्ट सांगतो, ते आपल्याला असं जाणवतं की ही गोष्ट माझ्या बाबतीतही घडलेली आहे, पण प्रत्यक्षात घडलेली नसते, पण त्याचा भास होतो आपल्याला. चुकीची आठवण लक्षात राहणे. व्यत्यय, इंटरफेरन्स. नवीन जुनी माहिती एकमेकांना अडथळा आणते. काल शिकलेली यादी आज नवीन यादी शिकल्यावर विसरणे. की आपण पाहतो की अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण शिकलेला असतो, पण त्याच्यात रिलेटेड दुसरं सिमिलर अशी गोष्ट आली की आपण नवीन गोष्ट शिकताना जुनी गोष्ट आपल्या लक्षात असल्याकारणाने नवीन गोष्ट लक्षात ठेवणं कठीण जातं आपल्याला. तर ती विसरल्याशिवाय आपल्याला नवीन गोष्ट लक्षात ठेवता येत नाही. ते इथे व्यत्यय येतो. आपल्या कसं जुन्या आठवणी आहेत, त्या आपल्या नवीन आठवणींना स्टोरेज करण्यामध्ये, साठवण ठेवण्यामध्ये व्यत्यय आणतात. जुन्या आठवणी पूर्णपणे न विसरला गेल्यामुळे नवीन आठवणी आपल्या लक्षात राहत नाहीत. हा व्यत्यय, इंटरफेरन्सचा एक समस्या आहे. अवधानाची कमतरता. शिकताना लक्ष न देणे. आता जर अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे. जर तुम्ही शिकताना किंवा कोणती गोष्ट आत्मसात करताना, त्याबद्दल माहिती जाणून घेताना जर व्यवस्थितपणे तुम्ही अवधान केंद्रित केलं नसाल, लक्ष दिलं नसाल, ती गोष्ट व्यवस्थित समजून घेतली नसेल, तर ती तुमच्या लक्षात किंवा स्मृतीत किंवा आठवणीत व्यवस्थितपणे राहणार नाही आणि तुम्ही ती विसरू शकता. आणि किंवा त्या गोष्टीचं चांगल्या प्रकारे तुम्हाला स्मरण न झाल्यामुळे ती आठवताना तुम्हाला अडचण येणार. व्याख्याने मुळे विचलित होतं. कधी-कधी आता तुम्ही जर हे लेक्चर ऐकताय, हे लेक्चर ऐकताना जर तुमचं लक्ष इथे केंद्रित नसेल, तर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकणार नाही. मग चांगल्या प्रकारे ग्रहण नाही झालं तर तुमच्या त्या स्मरणात राहणार नाहीत. स्मरणात राहिलं नाही, तर हे लेक्चर ऐकण्याचा काहीच उपयोग होणार नाही. मग तुम्हाला वारंवार ऐकावं लागेल. म्हणून ज्या वेळी तुम्ही कोणतीही गोष्ट करत असाल किंवा कोणती गोष्ट ऐकत असाल, पाहत असाल, तर ती पूर्णपणे अवधान केंद्रित करून लक्ष देऊन ऐकल्यास, समजून घेतल्यास त्या गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात राहतात किंवा समजून येतात आणि लक्षात राहतात. तर अवधानाची कमतरता ही एक समस्या आहे. आता स्मृती सुधारण्याचे उपाय त्यांनी दिलेले आहेत. मेथड्स टू इम्प्रूव्ह मेमरी. ओके. याचे उपाय काय आहे? अवधान वाढवणे. अवधान म्हणजे काय? लक्ष केंद्रित करणे. म्हणजे अवधान तुम्ही केंद्रित करणे, वाढवणे. तुमच्यामध्ये ती क्षमता डेव्हलप झाली पाहिजे की ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट शिकत असाल, ऐकत असाल, पाहत असाल, करत असाल, त्यावेळी इतर गोष्टींना इग्नोर करून, इतर गोष्टींना टाळून तुमचं लक्ष, तुमचं अवधान फक्त त्या गोष्टीकडे, त्या शिकण्याकडे, जी गोष्ट तुम्ही शिकत आहात, वाचत आहात किंवा आत्मसात करत आहात, तिकडे केंद्रित करणे. जेणेकरून
तुमचं जास्तीत जास्त लक्ष तिकडे केंद्रित झाल्यामुळे त्या गोष्टी चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्याल आणि तुमच्या स्मरणात राहील. शिकताना एकाग्रता वाढवणे. ओके. नंतर मग शांत जागी अभ्यास करणे. हेच घ्या ना, तुम्ही जर शांत जागी जर अभ्यास करत असाल तर तुमचं मन विचलित होणार नाही. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, अवधान केंद्रित होईल आणि तुमचं जे तुम्ही वाचताय, शिकताय त्या गोष्टी चांगल्या प्रकारे ग्रहण केल्या जातील आणि त्या तुमच्या स्मृतीत चांगल्या राहतील. सतत सतत पुनरावृत्ती, रिहर्सल करणे. जे तुम्ही शिकताय, म्हणजे एखादा जर कलाकार असेल, तो आपल्या नाटकाचं रिहर्सल वारंवार करत असतो, जेणेकरून स्टेजवरती ऑनलाईन परफॉर्मन्स करताना, ऑन बोर्ड परफॉर्मन्स, ऑन स्टेज परफॉर्मन्स करताना त्याला त्या गोष्टी सहजतेने त्यांच्या मसल मेमरीमध्ये गेलेल्या असतात. मग त्याला आठवावं लागत नाही आणि त्या रिहर्सलमुळे, पुनरावृत्ती केल्यामुळे त्याला त्या गोष्टी चांगल्या प्रकारे आठवतात. म्हणून एखाद्या गोष्टी शिकताना त्या गोष्टी शिकल्यानंतर त्याची सारखी पुनरावृत्ती करणं फार गरजेचं आहे. रिहर्सल करणं फार गरजेचं आहे. रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे. शिकलेली वेळोवेळी आठवणे. शब्दांची यादी दररोज पाहणे. संलग्नता, असोसिएशन. नवीन माहिती जुन्या माहितीसोबत जोडणे. राजधानीचे नाव देशाच्या नकाशाशी जोडणे. आता हे कसं आहे, संलग्नता. जर तुम्हाला नवीन माहिती आली, ती अगोदर कोणती त्याच्या सिमिलर अशी कोणती माहिती तुमच्याकडे आहे का? जर असेल तर ती माहिती त्याच्याशी जोडणे. तर ती त्याला जोडलं तर तुम्ही ती जुनी माहिती आहे ती चांगल्या प्रकारे तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या स्मरणात राहिलेली आहे. आणि नवीन माहिती जर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्मरणात ठेवायची असेल तर ती जुन्या माहितीशी जुळवणे, त्याला जोडून लक्षात ठेवणे. जेणेकरून ज्यावेळी तुम्हाला नवीन माहिती आठवायची असेल त्यावेळी जुनी माहितीचा रेफरन्स घेऊन ती नवीन माहिती तुम्ही आठवू शकता. आपण कधी कधी असं लिंक करून ठेवतो गोष्टी, जेणेकरून हे पाहिलं की ती गोष्ट आठवते. म्हणून तशा ती संलग्न करून जोडून ठेवणे. दृक्प्रतिमा, व्हिज्युअलायझेशन. चित्रांद्वारे आठवणे. खरेदीची यादी मनात चित्ररूपात बनवणे. आता ह्या काही गोष्टी असतात आपण ऐकून लक्षात राहत नाहीत. नवीन शब्द असतील तर त्या ज्या एखाद्या गोष्टीचा शब्द नवीन असेल तर सहसा आपल्या लक्षात राहत नाही. तर दृक्प्रतिमा, तर दृक म्हणजे का, हा नवीन शब्द आहे. ओके. प्रतिमा म्हटलं की पिक्चर म्हणजे व्हिज्युअलायझेशन करणे. दृक म्हणजे दृश्य व्हिज्युअलाइज करणे. प्रतिमाच्या रूपात लक्ष दिसणे किंवा पाहणे, दृक. तर एखादी गोष्ट इमॅजिन करणे. मी टेबल म्हटलं तर टेबल हे शब्द तुमच्या लक्षात ठेवायचं असेल, टेबलाचं चित्र तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे. जर भविष्यात कधी तुम्हाला टेबल कोणी म्हटला, टेबल आण, तर टेबल कशा प्रकारे दिसतो त्याचं चित्र मनामध्ये असेल तर तुम्ही ते व्हिज्युअलाइज केलं असेल तर लगेच तुम्हाला टेबल ही गोष्ट ओळखायला वेळ लागणार नाही. मग त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आठवणीस ठेवण्यात कठीण होत असतील, स्मरणात ठेवणं, तर ते चित्रारूपात त्यांना चित्र तयार करणं आणि ते चित्रारूपात लक्षात ठेवणं. मग ज्यावेळी ते गोष्ट तुमच्या नजरेसमोर किंवा वाचनात आली किंवा कुणी त्या गोष्टीबद्दल तुम्हाला विचारलं तर लगेच तुम्ही चित्राद्वारे ती गोष्ट आठवू शकता. तर त्याला दृक्प्रतिमा असं म्हटलेलं आहे. मग समजा घरची आपल्याला यादी दिलेली असते की दुकानातून जाऊन आणायचे, पण दुकानातून आणायचं असेल तर आपल्या लक्षात राहत नाही. मग ते यादीद्वारे आपण यादींना आपल्या चित्ररूपात आपण लक्षात ठेवलं की त्या यादी आपल्या बरोबर लक्षात राहतात. अर्थपूर्ण शिकणे. अर्थ समजून घेणे, समजून शिकणे. शब्दांचे अर्थ लावून शिकणे. आता अर्थपूर्ण शिकणे, जी गोष्ट तुम्ही शिकताय, ऐकताय, वाचताय त्या गोष्टी अर्थपूर्ण शिकणे. अर्धवट सोडून जोपर्यंत त्या गोष्टींचा, त्या शब्दांचा, त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे तुम्हाला समजत नाही तोपर्यंत ते वाक्य तसंच सोडू नका, ऐकून सोडू नका. पूर्ण समजून घ्या. एकदा का त्या वाक्याचा, त्या गोष्टीचा चांगला संदर्भासहित जर तुम्ही शिकलात तर मग ती कधी तुम्हाला विसरता येणार नाही. बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की आपण फक्त ऐकण्याचं काम करतो, त्या गोष्टींचा अर्थ आपल्याला कळलेला नसतो, मग त्या विसरल्या जातात. म्हणून ज्या गोष्टी कळत नाहीत, ज्या गोष्टी समजायला अवघड आहेत, त्या चांगल्या प्रकारे समजून घ्या, त्यांचा अर्थपूर्ण शिका. अर्थ काय आहे ते नीट समजून घ्या, जेणेकरून ते गोष्टी तुमच्या चांगल्या स्मरणात राहतील. निवड व योग्य वेळ व झोप. मेंदूला विश्रांती देणे आणि अभ्यासानंतर हलकी झोप घेणे. हे फार महत्त्वाचं आहे आपलं स्मरण वाढवण्यासाठी, की योग्य वेळ व झोप.
झोप जर तुमचं चांगली व्यवस्थित झालेली असेल तर तुमच्या स्मरणात गोष्टी चांगल्या राहतात. म्हणून शरीराला आराम मिळणं गरजेचं आहे, मेंदूला आराम मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्या ज्या गोष्टी तुम्ही शिकताय त्या गोष्टी चांगल्या स्मरणात राहू शकतात. म्हणून ज्या ज्या वेळी तुम्ही शिकाल थोडीशी झोप घ्या, पॉवर नॅप घ्या म्हणतात त्याला. ओके, विश्रांती घेतल्यानंतर ते चांगलं तुमच्या स्मरणात राहील. मेंदूला दुसरं काम नसावं. झोपेचा एकच चांगला फायदा असतो की मेंदू दुसरा काही विचार करत नाही. मग तुम्ही ते जे काही शिकलात ते फक्त त्याच्या लक्षात राहतं. जर तुम्ही शिकून इतर गोष्टी पण करताय मग त्या गोष्टींचं तिथे कन्फ्युजन होण्याचे, जी शिकलेली गोष्ट आहे ती विसरण्याची शक्यता जास्त असते, की त्याच्या पाठोपाठ तुम्ही इतर गोष्टी पण शिकत असता किंवा शिकत नसला तरी पण त्या होत असतात. त्या होण्याने ज्या गोष्टी शिकताय त्या गोष्टी विसरल्या जातात. म्हणून ज्या गोष्टी शिकताय, वाचताय, ऐकताय ते जर चांगल्या प्रकारे स्टोअर करायचं असेल त्यानंतर थोडंसं स्थिर व्हा, मेंदूला आराम द्या, इतर गोष्टी टाळा आणि थोडीशी झोप घ्या, जेणेकरून मेंदूला वेळ मिळेल त्या पिरियडमध्ये जे काही शिकलं ते तुमच्या साठवणीत राहील. ते हे काही स्मृती सुधारण्याचे उपाय आहेत. पुढे आहे परिणामकारक अध्ययन पद्धती. आता आपण जे शिकतो ते परिणामकारक कसं असेल, इफेक्टिव्ह कसं असेल, ह्या पद्धती इथे दिलेल्या आहेत, अध्ययन पद्धती दिलेल्या आहेत, की ज्या ज्या वेळी आपण काही शिकतोय, वाचतोय, धडे पाठांतर करतोय, ते अध्ययन, ते शिकणं परिणामकारक कसं असेल, इफेक्टिव्ह कसं असेल, जेणेकरून ते एकाच फेरीमध्ये चांगल्या प्रकारे कसं आपण शिकू शकतो, आपल्या लक्षात राहू शकतं त्या गोष्टी, त्या पद्धती इथे दिल्या आहेत. अध्ययनाच्या पद्धती स्मरणावर मोठा प्रभाव टाकतात. म्हणजे ह्या पद्धती आहेत, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही शिकताय त्या पद्धती तुमच्या स्मरणावरती स्मरणावरती अध्ययन पद्धती तुमच्या स्मरणावरती फार इफेक्ट करतात. तर तुम्ही असं पटकन पटकन वाचत असाल तर त्या गोष्टी तुमच्या स्मरणात राहणार आहेत का? नाही राहणार. मग त्याला वेळ देऊन अर्थ समजून जर तुम्ही वाचलात तर त्या गोष्टी चांगल्या, म्हणजे ही पद्धत आहे. कोणी भाराभर वाचण्याचा प्रयत्न करतो, मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करतो, पण अर्थ समजून घेत नाही. मग ते भाराभर वाचलेलं जे आहे ते तुमच्या स्मरणात राहत नाही. ती पद्धत लागू होत नाही. मग दुसरी पद्धत की ते वाचलेलं व्यवस्थित समजून घेणं, हळूहळू वाचणं, प्रत्येक शब्दाचा, वाक्याचा चांगला अर्थ समजून घेणं, व्हिज्युअलायझेशन करणं, उदाहरणं बघणं, ह्या सगळ्या गोष्टींनी जर तुम्ही अभ्यास केलात, ह्या पद्धतीचा वापर केलास, ती पद्धतीने तुमचं त्या गोष्टी तुमच्या स्मरणात चांगल्या राहतात. तो अभ्यास तुमच्या स्मरणात चांगला राहतो. मग ह्या ज्या पद्धती आहेत त्यांचं इथं डिस्कशन केलेलं आहे, चर्चा केलेलं आहे. तर पाहूया कोणत्या कोणत्या पद्धती आहेत. वितरित विरुद्ध अवितरित पद्धती, डिस्ट्रीब्युटेड आणि मास प्रॅक्टिस. आता वितरित पद्धत काय म्हणते बघूया. ओके, की अभ्यास छोट्या छोट्या सत्रात विभागून करणे. उदाहरण तर दररोज 1 तास अभ्यास, परिणाम दीर्घकाळ टिकणारी स्मृती. आता आपण कधी कधी काय करतो की 4, 5, 7 तास एकदमच अभ्यास करायला लागतो. आज मला हा पाठ कसाही पूर्ण करायचा आहे, त्या जोरावरती आपण 4-4, 5-5 तास ते वाचन करतो, हे करतो, आणि त्याने काय होतं की आपल्या मेंदूवर जास्त ताण येतो आणि आपला मेंदू तेवढा एकाच वेळी सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायला बघत नाही, लक्षात ठेवणं जरा कठीण जातं. मग अशा वेळेस काय केलेलं आहे, तुम्ही 4-5 तास अभ्यास करायचं नियोजन केलेलं आहे तर ते 1-1 तासामध्ये ते डिवाईड करा, वितरित करा, त्याचं खंडन करा आणि भाग बनवा, की मी 1 तास एवढा अभ्यास करेन, मग 15-20 मिनटं आराम करेन, परत 1 तास अभ्यास करेन, पुन्हा 15-20 मिनटं आराम करेन. त्याने काय होईल, तुम्हाला तुमच्या शरीराला, मेंदूला विश्रांती मिळेल आणि जे काही 1 तासामध्ये तुम्ही शिकताय ते चांगल्या प्रकारे तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या स्मरणात साठवलं जाईल. तर ही एक वितरित पद्धती आहे. म्हणजे वेळ जे तुम्ही निवडताय, जास्त वेळ असेल ते छोट्या छोट्या वेळांमध्ये त्याचा विभाग करा त्या वेळेचा आणि अभ्यास करा. मग जेणेकरून जे काय शिकताय त्याचा परिणाम म्हणून तुम्ही जी स्मृती आहे, जी आठवण आहे, ही दीर्घकाळ टिकू शकते. नंतर मग अवितरित पद्धती, मास प्रॅक्टिस. अभ्यास एकाच सत्रात मोठा वेळ करणे. मग हे कसं, तुम्ही एक पद्धत आहे की वितरित करून अभ्यास करणे, आणि हा जो आहे अवितरित पद्धती, हा तुमच्या परीक्षेच्या वेळेस कामी येतो. जे की तुम्ही वर्षभर शिकलेला आहात ते परीक्षेच्या आदल्या रात्री तुम्हाला सगळं पुस्तक चाळून काढायचं असतं. मग ते चाळून काढण्याचं हे आहे, त्याला अवितरित पद्धती आहे. तर मग ते सगळ्या गोष्टी एकाच वेळी आपण वाचण्याचा प्रयत्न करतो, आठवण्याचा प्रयत्न करतो, त्याला रिव्हिजन म्हणतो. मग हे एकाच वेळी सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळं पुस्तक वाचण्याची क्रिया म्हणजे अवितरित पद्धती. म्हणजे एकाच सत्रात एकाच वेळेस, म्हणजे जसे एका तासापूर्वी जर एका तासानंतर अभ्यास असेल तर एका तासामध्ये पूर्ण पुस्तक चाळून काढणं आहे. मग मोठा अभ्यास एका सत्रात करणं. ह्याचं उदाहरण पण दिलं आहे, परीक्षेच्या आधी रात्री भरपूर अभ्यास करणे.
परिणाम अल्पकाळ टिकणारी बुद्धी. पण हे याचं परिणाम काय होतं की एकाच वेळी सगळ्या गोष्टी वाचलेल्या असतात ते लक्षात राहत नाहीत आपल्या. रिव्हिजनचा पार्ट सोडलास, रिव्हिजनामुळे कसं अगोदर तुम्ही चांगला अभ्यास केल्यामुळे तुमच्या ते लक्षात रिव्हिजन केलं की लक्षात येतं. पण ते जर तुम्ही एका ह्याच्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न करत असाल तर ते सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात राहणार नाहीत. ते अल्पकाळ टिकणारी स्मृती राहते. खंड विरुद्ध अखंड पद्धती, पार्ट वर्सेस होल मेथड. खंड पद्धती, पार्ट मेथड, मोठे विषय छोटे भाग करून शिकणे. उदाहरणार्थ मोठे प्रकरण छोटे मुद्दे करून शिकणे. परिणाम अवघड व नवीन माहिती सहज लक्षात राहते. आता ही खंड पद्धती आहे. जर समजा की एखादा धडा मोठा असेल, त्याच्यामध्ये बरेच प्रकार आलेले असतील, मग ते एकाच वेळी ते वाचणं किंवा पठण करणं किंवा समजून घेणं कठीण होतं. मग त्यांना ते मुद्देसूद प्रकरणांमध्ये त्यांचं खंडन करणे, विभागणे, की मी हे एवढं आत्ता वाचेन, एवढं नंतर वाचेन, एवढं नंतर, असं 2-3, 3-4 भागामध्ये त्याचं हे करणं, छोटे छोटे मुद्दे तयार करणं. त्याने काय होणार की ते छोट्या छोट्या मोठा जो धडा आहे, विषय आहे, जो एवढा मोठा विषय आहे, तो छोट्या छोट्या भागांमध्ये विभागल्यामुळे ते ग्रुपमध्ये त्या छोट्या छोट्या भागांमध्ये चांगल्या प्रकारे लक्षात ठेवता येतं. म्हणजे जे मोठे प्रकरण आहे ते छोटे छोटे मुद्द्यांमध्ये बनवल्यास ते मुद्दे लक्षात ठेवता येतात आणि त्या मुद्द्यांनुसार अभ्यास केल्यास ते प्रकरण, मोठं प्रकरण चांगल्या प्रकारे शिकता येतं. मग जे अवघड आणि नवीन माहिती आहे ती सहज, त्यामधली जी अवघड आणि नवीन माहिती आहे ती सहजपणे आपल्या लक्षात राहू शकते. ती खंडन पद्धती आहे. खंडन पद्धती म्हणजे काय आहे की मोठा धडा असेल तर छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाईड करून, विभाजित करून अभ्यास करणे. मग पुढे अखंड पद्धती, होल मेथड, संपूर्ण माहिती एकाच वेळी शिकणे. हे पण अवितरित सारखं आहे. अवितरितमध्ये आपण वेळेचा भाग होता. आता इथे काय आहे, पूर्ण पुस्तक किंवा पूर्ण धडा एकाच वेळी शिकणे, संपूर्ण माहिती एकाच वेळी शिकणे. उदाहरणार्थ संपूर्ण कविता एकदम पाठ करणे. परिणाम सोपी व लहान माहिती लक्षात ठेवण्यासाठी योग्य असतं. या मोठ्या धड्यांसाठी योग्य नसतं. मोठ्या धड्यांसाठी खंड पद्धती आहे. लहान धडे असतील ते एकाच वेळी तुम्ही अखंड पद्धती वापरू शकता. ज्या कविता आहेत, गाणी आहेत, जे छोटे छोटे धडे आहेत ते तुम्ही एकाच वेळी वाचून ते आपल्या लक्षात, तिथे अखंड पद्धती लक्षात ठेवून माहिती साठवून ठेवू शकता. पठण आणि प्रपाठ पद्धती, रीडिंग आणि रेसिटेशन मेथड. रीडिंग, पठण पद्धती म्हणजे रीडिंग, फक्त वाचून शिकणे. पठण म्हणजे काय, वाचणे, रीडिंग करणे, म्हणजे वाचून फक्त शिकणे, ते वाचून शिकणे. आणि दुसऱ्या प्रपाठ पद्धती, की प्रपाठ पद्धत म्हणजे काय आहे की वाचल्यावर स्वतःला सांगणे, उच्चार करणे, लिहिणे. उदाहरणार्थ वाचून झाल्यावर मित्राला शिकवणे. परिणाम तर प्रपाठ पद्धती स्मरणशक्ती मजबूत करते. प्रपाठ पद्धती ही खूप उत्तम पद्धती आहे. ती जर तुम्ही पण लागू केली आपल्या शिक्षण क्रमामध्ये किंवा तुमच्या आयुष्यात, जर जे काय तुम्ही शिकताय ते तुम्ही तुमच्या मित्रांना, घरच्यांना शिकवा, त्यांच्यापर्यंत पोचवा, चर्चा करा, जेणेकरून तुम्ही जे शिकलात ते तुम्ही दुसऱ्यांना सांगताय, म्हणजे तुमचा पण थॉट प्रोसेस बाहेर येतोय, तुमचे पण विचार त्याच्याबरोबर जॉईंट होतात, तुम्ही ते समजावताय. मग ते जसं की आता मी हे शिकतोय, ते हे शिकून मी तुम्हाला समजावतोय, तर साहजिकच आहे की ते समजावण्याची क्रिया जी होते माझ्याकडून, ते माझ्याकडूनही माझी बुद्धी त्यावरती काम करते. त्या गोष्टी समजून घेतल्यानंतरच मी तुम्हाला समजावतोय, जेणेकरून माझा हा अभ्यास चांगल्या पद्धतीने होतोय. मग ही अभ्यास स्मृतीत ठेवण्यासाठी चांगली पद्धत आहे प्रपाठ पद्धती. ओके, पण तुम्ही जे काय शिकताय वाचून झाल्यावर ते मित्राला शिकवा. ती शिकवण्याची क्रिया जी आहे तिला प्रपाठ पद्धती म्हटलेलं आहे. ओके, स्मृती सहाय्यक आहे. आता पुढचा घटक आहे मेमरी ॲड्स. आता स्मृती सहाय्यकी काय, स्मृतींना सहाय्यक करणारे घटक कोणते आहेत? हे स्मृती वाढवण्याचे कृत्रिम साधनं आहेत. म्हणजे हे सहाय्यकच आहेत आपल्याला आठवणी लक्षात ठेवण्यासाठी. हे आर्टिफिशियल साधनं आहेत. ते पाहूया कोणते कोणते आहेत. प्रकार आहे स्मरणसूत्रे. ओके, स्मरणसूत्रामध्ये काय आहे, संक्षेप व शब्दांचे पहिले अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करणे. मग ह्यांनी काय प्रकार दिलेत की तुम्हाला तुमची मेमरी वाढवायची असेल, स्मरणशक्ती वाढवायची असेल तर संक्षेप व शब्दांचे पहिले अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करणे. जसं तर एखादा शब्द आला असेल त्या शब्दाचं पहिलं अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करणे. आता वेबगोयर यांनी दिलेला व्हायलेट व इंडिगो. आता ह्या शब्दामधले सगळे जे अक्षर आहेत त्या अक्षरांना नवीन शब्द जोडणे आणि ते शब्द लक्षात ठेवले की तुमचं पहिलं अक्षराचं जे वाक्य तयार होतं, शब्द तयार होतो, तो तुमच्या लक्षात राहतो.
आता इथे घेतलं आहे बघा, वी पासून वॉयलेट झालं आहे, आय पासून इंडिगो लक्षात ठेवलं आहे, बी पासून बॉस, जी पासून गोट, वाय पासून पुन्हा US, नंतर ओ पासून ऑरेंज, आर पासून काय म्हणा राईट. तर असं आपण लक्षात ठेवलं की ते शब्द आपल्या लक्षात राहिले की त्याचा पहिला अक्षर बाजूला काढल्यास तुम्हाला ते शब्द लक्षात ठेवता येईल. ते ही आहे स्मरणसूत्रे. आणि मग दृक प्रतिमा, इमॅजिनरी, माहिती चित्रात रूपांतरित करणे. हे आपण दृक प्रतिमामध्ये पण पाहिलं होतं की आपण जी काय आपल्याला माहिती मिळते त्याचं चित्र तयार करा, इमॅजिन करा आणि डोळ्यासमोर चित्र आणा, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील. मग तो शब्द पुन्हा जर तुमच्या वाचण्यात आला किंवा तुमच्या माहितीत आला तर तुम्ही ते चित्राद्वारे आठवू शकता. नंतर मग गट पद्धती, लांब आकडे लहान गटात विभागणे. आपण पाहतो आपला मोबाईलचा आकडा 10 अंकी अंक आहे, तो कधी कधी आपल्याला एका दमात आठवत नाही, मग आपण त्याचे 2-3 आकड्यांमध्ये गट पाडतो आणि आपण असे 3 आकड्यांमध्ये गट पाडून असे 3 गट करतो. पहिले 3 आकडे, नंतर 3 आकडे, 6 झाले आणि शेवटी, किंवा पहिले 4 आकडे, नंतर 3 आकडे, नंतर 3 आकडे. याच्यामध्ये आपण त्याला विभागल्यास तो आकडा 10 अंकी आकडा आपला चांगला लक्षात राहतो. इथे दिलाय पहा. मोबाईलचा नंबर लक्षात ठेवणे, पहिल्या 4 आकड्याचा एक गट, नंतर 3 आकड्यांचा एक गट, 3 संख्यांचा एक गट, अंकाचा एक गट आणि तिसरा 3 अंकाचा एक गट. असे 3 गट केल्यास तो मोबाईल नंबर चांगला लक्षात राहतो. म्हणजे जे काही तुमच्या समोरील मोठा असेल तर ते छोट्या छोट्या गटांमध्ये विभागून लक्षात ठेवणे, त्याला गट पद्धती म्हणतात. नंतर मग कथा पद्धत, मग एक शब्दांची यादी गोष्टीत जोडणे. म्हणजे तुमच्याकडे जे काही माहिती आली असेल ती लक्षात ठेवण्यासाठी ती गोष्टी रूपातून लक्षात ठेवा, जेणेकरून ती चांगल्या प्रकारे लक्षात राहते. म्हणजे फळे, प्राणी, वस्तूंची यादी एक गोष्ट करून शिकणे. म्हणजे तुम्हाला जे काही शिकायचं आहे, जे काही शिकताय त्याला गोष्टीचं रूप द्या. त्याला गोष्टी रूपातून तुम्ही ऐकलं, शिकवलं तर ते चांगल्या प्रकारे स्मरणात राहते. त्याला कथा पद्धत म्हटलेलं आहे. नंतर मग कळीचे शब्द, कीवर्ड्स, दुसऱ्या भाषेतील शब्द आठवण्यासाठी साधी प्रतिमा वापरणे. मग ह्यांनी दिलं इथे स्पॅनिश पेरो इज इक्वल टू डॉग, द पेअर ऑफ डॉग अशी प्रतिमा. मग समजा दुसऱ्या भाषेतील काही शब्द असतील ते तुमच्या भाषेतले नाही आहेत, जेणेकरून ते लवकर तुमच्या स्मरणात राहणार नाहीत. मग तो शब्द स्मरणात ठेवण्यासाठी त्याला कोणती तरी प्रतिमा जोडा. मग ती प्रतिमा जोडली की त्या शब्द त्याला कनेक्ट होतात, आहे ना. मग ती शब्द वाटवलं की त्याला ही प्रतिमा दिली आहे. ते पॅरो म्हणजे डॉग, डॉगचं चित्र लक्षात आलं की तुम्हाला जो शब्द म्हटलं अरे हा आहे की पॅरो म्हणजे डॉग आहे, पेअर ऑफ डॉग अशी प्रतिमा लक्षात ठेवा. म्हणजे 2 कुत्र्यांचं चित्र दिलं की पेरो हा पेअर्स इज इक्वल टू डॉग, द पेअर्स ऑफ डॉग्स अशी प्रतिमा लक्षात ठेवा. स्थानबद्ध पद्धती, मेथड ऑफ लॉसी, ओळखीच्या जागेत माहिती ठेवणे, घरातील प्रत्येक खोलीत शब्द ठेवून आठवणे. म्हणजे स्थानबद्ध पद्धत म्हणजे काय आहे की घरामध्ये ज्या ज्या गोष्टी असेल त्यांना नावं देणे, जेणेकरून आपल्या लक्षात राहील. जसं का आपण लहानपणी ऐकलेलं आहे, शाळेत असताना विसरबोळा गोकुळ, तो कसा गाठी बांधून ठेवतो शब्द, मग ती गाठींनी तो आठवतो. तर ह्या पद्धतीत घरामध्ये ज्या ज्या गोष्टी असतील त्यांना तुम्ही नाव दिलं, ओळखीच्या जागेच्या माहिती ठेवलीत तर ते नजरेसमोर आल्या त्या गोष्टी की तुम्हाला ती गोष्टी आठवू शकतात. ह्याला स्थान पद्धती म्हणतात. आता थोडा सारांश घेऊया आपण जे शिकलो आपण की स्मृती समस्या म्हणजे काय. स्मृती म्हणजे आपण विस्मरण, त्यांचा मुख्य मुद्दा आहे स्मृती समस्यामध्ये की विस्मरण, गोंधळ, चुकीची आठवण ह्या गोष्टी येतात. ही समस्या आहेत. ह्या समस्यांमुळे आपण आठवण्याची क्रिया आपली खालावते. हो. नंतर मग सुधारणा उपकरण काय आहे की अवधान, पुनरावृत्ती, संलग्नता, दृश्यीकरण. ओके. नंतर मग अध्ययन पद्धती आहे, वितरित अध्ययन पद्धती, अवितरित आहे, खंड, अखंड, पठण, प्रपाठाची पद्धत आहे ही ती सर्वोत्तम पद्धती आहे. नंतर मग काही सहाय्यके आहेत, स्मृती सहाय्यके, ते इमॅजिनरी, चंकिंग, स्टोरी, लॉसी. ते ह्या घटकांचा आपण वापर केल्यास आपलं स्मरणशक्ती सुधारू शकते. ओके. तर आज आपण मित्रांनो पाहिलेलं आहे की स्मृती समस्या काय आहेत आणि त्यांवरती त्यांचे उपाय काय आहेत. ती स्मृती सुधारण्याचे उपाय पाहिले आणि समस्या पाहिले. ओके.
थोडंसं आपण रिव्हिजन करूया काय काय होतं ह्या घटकामध्ये. स्मृती व्यावहारिक समस्या काय होत्या त्या पाहिल्या, त्यांचे स्वरूप पाहिले, स्मृती सुधारण्याचे उपाय पाहिले, परिणामकारक अध्ययन पद्धती पाहिली, त्यात वितरित अवितरित खंड अखंड पद्धती, पठण प्रपट ह्या पद्धती पाहिले, नंतर मग स्मृती सहाय्यके पाहिले. तर मित्रांनो, आज हा आपला घटक इथे स्मृतीविषयकचा घटक जो आहे तो आपल्याला संपलेला आहे आणि आपण हा साध्या सरळ सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळी त्यातील अवघड अवघड शब्द, अवघड अवघड संकल्पना, काही प्रयोग किंवा उदाहरणं आले असतील ते चांगल्या प्रकारे समजून घेण्यास हे लेक्चर तुम्हाला खूप प्रभावी ठरेल. तर हे लेक्चर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. आणि या चॅनलला, आमच्या विद्या एज्युकेअर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन बटन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन घेऊन येऊया आपण आणि काही नवीन शिकूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.